विधान परिषद निवडणूक महायुतीकडून पैशाचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाई यांचं प्रत्युत्तर. हवेतल्या गप्पा नकोत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. संजय राऊत यांनी या संदर्भात विधान केलेलं आहे. या आरोपांवर आता महायुतीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी हे आरोप फेटाळून लावत पुरावा सादर करण्याचं आव्हान दिले. पुरावा द्या, हवेतल्या गप्पा मारण्यात काही अर्थ नाही असंही ते म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या पक्षांची मतं तसेच नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील स्थानिक आघाड्या यांचा विचार केल्यास महायुतीची स्थिती मजबूत आहे. या सगळ्याची बेरीज पाहिली तर मवियाचा टिकाव लागू शकत नाही. अर्ज भरायचा, शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची निवडणूक होणार असं देसाई यांनी स्पष्ट केले. महायुतीला जागा दाखवणार अशी मोठमोठी वक्तव्य करायची, मोठमोठे आकडे मांडायचे, पण त्यात काही तथ्य नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. नाशिकमधील उमेदवारी संदर्भात बोलताना त्यांनी सांगितलंय की गोकुळ गीते यांनी उमेदवारी मागे घेतलेली नाही, मात्र 2 गीते बंधूंपैकी गणेश गीतेने उमेदवारी मागे घेतली आहे. या प्रकरणावर शिवसेनेकडून उदय सामंत आणि भाजपकडून गिरीश महाजन यांच्यात चर्चा सुरू असून बैठकांद्वारे तोडगा निघण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान बाळा माने यांनी विनायक राऊत यांच्यावर केलेल्या रिचार्ज करून घेतात या आरोपावर देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात त्यांनी म्हटलं आहे की बाळा माने यांनी उबाटाकडून उमेदवारी अर्ज भरला होता. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बाळा माने यांच्याबाबत संजय राऊत यांनी पूर्वी सकारात्मक भूमिका घेतली होती, मात्र परिस्थिती बदलल्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतल्याचं देसाई यांनी म्हटलंय. त्यांनी पुढे असा आरोप केला आहे, उबाटामध्ये अनेक जण आतून एकनाथ शिंदे यांना मानतात, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ते सध्या त्या गटात असल्याचं सांगत आहेत. बाळमाने यांनी बोललं म्हणून बरं झालं नाही, तर त्यामुळे त्यांच्या अंतर्गत घडामोडी बाहेर आल्या असं देसाई यांनी नमूद केलंय. उबाटातील घडामोडींवरून महाराष्ट्रातील जनतेला वास्तव समजेल असंही त्यांनी शेवटी म्हटलंय. संजय राऊत यांनी केलेला आहे. आता त्याला काय काम आहे दुसरं? त्याला म्हणाव, तुमच्या लोकांनी ऐनवेळी अर्ज का काढले त्याचा खुलासा करा ना आधी, त्याच्यावर पांघरून घालायचं. कारण तुमच्या उमेदवारांना कळालं, मी मगाशी म्हटलं तसं, की महायुतीच्या संख्याबळासमोर आपला टिकाव लागत नाही. त्यांनी माघार घेतली. त्याचं स्पष्टीकरण करा, त्याचा खुलासा करा. 150 कोटी 200 कोटी मोठे मोठे आकडे, त्याचा पुरावा द्या म्हणाव काय असेल तर. तुमचा दावा आहे की मतदार बघितल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मागे घेतली, मात्र विरोधकांकडून आरोप होतो की मोठ्या प्रमाणावर महायुतीकडून दबावाचं राजकारण केलं गेलं, पैशाची आमिष दाखवली गेलेली आहेत आणि त्यामुळं एका मताला किमान 25 लाख रुपयांची ऑफर. काय मला पुरावा दिला का तिने कुणी? असं जे लोक बोलतात सांगा ना त्याला, म्हणा काय पुरावा द्या. उगाच हवेतल्या गप्पा मारण्यात काही अर्थ नाही. मी काय पहिलं वाक्य काय सांगितलं, मतांचं हे बघा, शिवसेनेची मतं, भारतीय जनता पक्षाची मतं, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची मतं आणि त्याचबरोबर आमच्याबरोबर असणाऱ्या स्थानिक आघाड्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये स्थानिक आघाड्याही अनेक ठिकाणच्या आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे या सगळ्यांची बेरीज जर पाहिली ना तर पुढे महाविकास आघाडीचा टिकावच लागू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अर्ज भरायचा, शेवटच्या क्षणापर्यंत म्हणायचं अटीतटीची निवडणूक होणार, आम्ही महायुतीला त्यांची जागा दाखवू, हे मोठी मोठी वक्तव्य संजय राऊत नेहमीच करतात. काय त्यातलं खरं होतं, काय खरं होत नाही. तसंच हे मोठ्या रकमेचे आकडे बोलायचे आणि आपलं त्यांना सवय आहे रोज सकाळी काहीतरी अशा पद्धतीचं भडक वक्तव्य करून, पण त्याच्यात त्याला काही त्याच्यामध्ये कसलंही तथ्य नाही. नाशिकमधल्या महायुतीच्या ज्या सगळ्या तो राज्यभरातल्या इतर जागांवर ठेवईल असं वाटतंय का आपल्याला, आणि काय कसं विश्लेषण? नाशिक मधल्या एक उमेदवार राहिलेला आहे. 2 गीते बंधूंपैकी एका गीते बंधूंनी अर्ज मागं घेतलेला आहे आणि दुसऱ्या गीते बंधूंचा अर्ज काल वेळेत मागं होऊ शकला नाही. आता शिवसेनेच्या वतीनं आमचे ज्येष्ठ मंत्री मान्य उदय सामंत साहेब तिथं आहेत, गिरीश महाजन साहेब तिथं आहेत. त्यांची चर्चा बैठका सुरू आहेत. कदाचित त्यातनं सुद्धा काही सामंजस्यानं एक चांगला तोडगा निघू शकेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.